भानुप्रिया गायकवाड. मित्रांनो, तर मग जाहिरात आलेली आहे तलाठी भरतीची आणि आपण आता अगदी कसून तयारीला लागलेलो आहोत, बरोबर आहे ना? तर मग तुमच्या याच तयारीमध्ये आम्ही तुमच्या पावलोपावली सोबत आहोत. हेच दाखवून घेण्यासाठी आज तुम्हाला अतिशय अवघड वाटणाऱ्या विषयाचा अतिशय महत्त्वाचा टॉपिक मी घेऊन आलेली आहे, जो की म्हणजे टेन्स. मित्रांनो, आपण काय करतो बघा, कोणत्याही सब्जेक्टचं कसं असतं की जोपर्यंत तो सब्जेक्ट तुम्हाला समजत नाही, पूर्णपणे त्याचे बेसिक्स कळत नाही, तोपर्यंत तो अवघड वाटतो. इंग्लिशच्या बाबतीत पण मित्रांनो असंच झालेलं आहे. इंग्लिश या विषयाची जी भीती तुम्हाला वाटती आहे ती फक्त आणि फक्त तुम्हाला बेसिक्स माहिती नाहीयेत, आपले कोणी कन्सेप्ट क्लिअर केलेले नसतील आतापर्यंत, किंवा जसं आज आपलं लेक्चर ज्या पद्धतीने होणार आहे त्या पद्धतीने कोणी घेतलं नसेल, म्हणूनच आजपर्यंत आपल्याला इंग्लिशची आपण भीती बाळगून आहोत. आणि आपण काय करतो एक्झामला, जस्ट PYQ मगअप करतो आणि एक्झामला फेस करतो, किंवा कोणी कोणी तर सब्जेक्ट स्किप करतं की इंग्लिश या विषयाची तयारी माझ्याने होणारच नाही आणि मी करणारच नाही. मित्रांनो, असं अजिबात करायचं नाहीये. आणि आजचं लेक्चर पाहिल्याच्या नंतर याची अनुभूती तुम्हाला येणार आहे की इंग्लिश हा विषय तुमच्यापैकी कोणीच स्किप करणार नाही, उलट तुम्ही पूर्ण तयारीनिशी असाल एक्झाम द्यायला इंग्लिश या विषयासकट. कारण इंग्लिश या विषयाशिवाय एक्झाम क्रॅक करणं किती अवघड आहे हे तुम्ही माझ्यापेक्षा जास्त जाणता, बरोबर आहे ना? तर मैदानात उतरायचंय ना तर पूर्ण तयारीनिशीच उतरायचं. कारण असं म्हणतात ना की जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं. चला तर मग ह्याच ॲटिट्यूड सोबत आपल्याला सुरुवात करायची आहे आजच्या अतिशय महत्वाच्या चॅप्टरला, इंग्लिश या विषयामधला, जो की टेन्स अँड काइंड्स ऑफ टेन्सेस. मित्रांनो, हा तुमचा जो चॅप्टर आहे एवढ्या डीप मध्ये घेतला जाणार आहे. पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ तुम्हाला पाहायचा आहे. एकही शंका, काहीच डाऊट तुमचा या चॅप्टरच्या बाबतीत राहणार नाही याची गॅरंटी मी देते. चला तर मग सुरुवात करूया. जसं की तुम्हाला स्क्रीनवरती दिसतंय, एक सिंपल सेंटेन्स आहे आणि ते सेंटेन्स मी रीड करतेय की शौर्य प्लेज क्रिकेट. नाउ इफ आय आस्क यू की व्हॉट इज द सब्जेक्ट हियर, what is the object here and what is the verb here in this sentence. तुम्ही काय म्हणाल, मॅडम किती सोपा क्वेश्चन विचारलाय तुम्ही, याच्यामध्ये तर कोणी पाहून सांगेल की सब्जेक्ट कोणता आहे, ऑब्जेक्ट कोणता आहे आणि वर्ब कोणता आहे. चला तर मग सांगा. तर शौर्य हियर इज द सब्जेक्ट, मग प्लेस काय आहे, ऑब्विसली वर्ब आहे, आणि क्रिकेट आहे तर हा आहे ऑब्जेक्ट. व्हेरी सिंपल इजंट इट. मग आता मी तुम्हाला अगेन फर्दर हे विचारतीये की हे जे सब्जेक्ट वर्ब आणि ऑब्जेक्ट आहेत हे वाक्याचे सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट आणि वर्ब आहेत, हो ना? बरोबर आहे ना? तर तुम्ही म्हणाल येस मॅडम, हे वाक्याचे सब्जेक्ट वर्ब आणि ऑब्जेक्ट आहेत. नाही मित्रांनो, हे वाक्याचे सब्जेक्ट वर्ब आणि ऑब्जेक्ट नसतात. तर हा जो सब्जेक्ट आहे तो या वर्बचा आहे. हा सब्जेक्ट कोणाचा आहे, या वर्बचा आहे. आणि हा जो ऑब्जेक्ट आहे हा सुद्धा या वर्बचा ऑब्जेक्ट आहे. वाक्यात सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट नसतो. इथपासून आपण सुरुवात करतोय म्हणजे तुम्ही अज्युम करू शकता की किती बेसिक पासून तुमचे कन्सेप्ट क्लिअर होणार आहेत, बरोबर आहे ना? तर मग इथे मी म्हणेल की हा जो वर्ब आहे ना मित्रांनो, हा ह्या वाक्याचा हिरो आहे. हा या वाक्याचा काय आहे, हिरो. कारण हाच सगळ्या गोष्टी इथे, कारण क्रिया कोण करतं, वर्ब करत, बरोबर आहे? क्रिया होते ती म्हणजे काय असते, वर्ब असते. आणि क्रिया करणारा कोण असतो, तर सब्जेक्ट असतो. क्रिया करणारा आपल्याला माहिती ऑब्विसली सब्जेक्ट असतो, आणि जी क्रिया घडते ती म्हणजे वर्ब आहे, आणि ज्याच्यावरती क्रिया घडते म्हणजे काय असतं, ऑब्जेक्ट असतं, इजंट इट? तर मग हा वर्ब एवढा इम्पॉर्टंट आहे. तर वर्ब म्हणजे नेमकं काय? नाउ माय नेक्स्ट क्वेश्चन टू यू इज की व्हॉट इज मीन बाय अ वर्ब. तर तुम्ही म्हणाल व्हेरी सिंपल मॅडम, वर्ब इज नथिंग बट द ऍक्शन. वर्ब म्हणजे काय आहे, तर ऍक्शन म्हणाल तुम्ही. मित्रांनो पहा, ऑब्जेक्टिव्ह एक्झाम आहे, आपली पाठांतराची एक्झाम नाहीये. आपल्याला पुस्तकी डेफिनेशन्स पाठ करून चालणार नाहीये. मुळापर्यंत जायचं आहे, कन्सेप्टचे बेसिक्स पर्यंत जायचं आहे. फक्त वर्ब इज ऍक्शन म्हणून चालतं का, नाही. तर जेव्हा केव्हा वर्ब हा कन्सेप्ट समोर येईल हे माहिती पाहिजे की वर्ब इज नो डाउट, बट verb is categorized into main type.
हेल्पिंग अँड मेन वर्ब. वर्ब किती पार्ट्स मध्ये डिव्हाइड. वन इज हेल्पिंग वर्ब. तर हेल्पिंग वर्बला हेल्पिंग helping verb is also called as auxiliary verb आणि सपोर्ट हेल्पिंग वर्बचे दुसरे नाव आहेत. जसं की आता आपल्याला माहिती आहे, आपल्याला घरी वेगळ्या नावाने बोलवतात आणि आपल्याला फ्रेंड सर्कल मध्ये वेगळं नाव असतं आणि आपल्या ऑफिशियल डॉक्युमेंटवरती आपलं नाव असतं, है ना. मग याचं पण असंच आहे, हेल्पिंग वर्बचं पण त्याला निक नेम्स दिले गेलेले आहेत. जसं घरामध्ये आपल्याला बंटी, बबली, पप्पू, गोलू, मोलू म्हणतात, राईट. सेम हिअर अप्लाइज की याचे पण हे आपण असं म्हणूया की निक नेम्स आहे, त्याला अशाही नावाने बोलवलं जातं किंवा असं म्हणूया की हाक मारलं जातं बाबा. की हेल्पिंग वर्ब इज ऑल्सो कॉल्ड एज सपोर्टिंग वर्ब अँड ऑक्सिलरी वर्ब. Again, this helping verb is again categorized as primary helping verbs and model helping verbs. What do you mean by primary helping verbs? This primary helping verb again is having three main types: to be, to have, and to do. This primary helping verb categorized into three types. तीन types आहे: to be, to do. म्हणजे असे जातात. तर टू बी मध्ये तर डू, डज अँड डीड. मॉडेल त्याच्यामध्ये मग हे वर्ड्स येतात: कॅन, कुड, मे, माइट, शॅल, शुड, would, may, might, must, to, ought to आणि dare to. तर कळलं मित्रांनो मग की वर्ब म्हणलं की काय म्हणायचं नाही, फक्त ऍक्शन कधीच म्हणायचं. अगेन फॉलोड बाय हे म्हणायचं की त्याचे दोन मेन टाइप्स आहेत, विच आर दोज की हेल्पिंग वर्ब अँड मेन वर्ब. आणि हेल्पिंग वर्बचे परत किती दोन टाइप्स पडतात, प्रायमरी हेल्पिंग वर्ब अँड मॉडेल्स. नाव आता हे आपण कशासाठी शिकतोय, बेसिक्स ऑफ टेन्स साठी हे फार गरजेचं आहे मित्रांनो. याच्याशिवाय आपल्याला हेच कळणार नाही की नेमका टेन्स कसा फॉर्म होतोय, कारण टेन्सचे जे बेसिक्स आहे ते वर्ब पासूनच स्टार्ट होतं. वर्ब आणि प्रायमरी हेल्पिंग वर्ब्स. तर जेव्हा जेव्हा आपण टेन्स हा उल्लेख करतो त्याच्यामध्ये प्रायमरी हेल्पिंग वर्ब प्लस जेव्हा तुमचं मेन वर्ब येतं, महत्वाचा टॉपिक, ठीक आहे. जेव्हा केव्हा प्रायमरी हेल्पिंग वर्ब्स आणि मेन वर्ब्स एकत्र येतात तेव्हा बनतोय टेन्स हा महत्वाचा टॉपिक. म्हणून आपण आधी हे पाहणं गरजेचं असलं की आधी हे बेसिक्स तुम्हाला माहिती नसेल तर पुढे टेन्स शिकून काही उपयोग होणार आहे का, नाही. मी टेन्स डायरेक्ट करेल, हा चला सिंपल प्रेझेंट टेन्स काय असतो, मग पास्ट टेन्स काय असतो, मग फ्युचर टेन्स काय असतो, इथपासून करण्यापेक्षा आधी प्रायमरी हेल्पिंग वर्ब्स आपल्याला माहिती पाहिजेत. ऑब्व्हियसली मेन वर्ब म्हणजे काय असतं ते माहिती पाहिजे, बरोबर आहे. ते हेच नाही कळालं तर तुम्हाला वरती बिल्डिंग मध्ये होणार आहे का, काही नाही. त्याच्यामुळे आपल्याला आता हे कळलंय की व्हॉट इज मीन बाय टेन्स. व्हॉट इज मीन बाय टेन्स रादर दॅन की आपण अजून पाहिलेलं नाहीये की टेन्स म्हणजे काय, बट आपल्याला एवढं कळलंय की प्रायमरी हेल्पिंग वर्ब प्लस मेन एकत्र आले की काय बनतोय, टेन्स बनतोय. आणि जसं की आपल्या सगळ्यांना माहिती आहे टेन्स हा अतिशय महत्वाचा चॅप्टर आहे इंग्लिश या विषयामधला. कारण टेन्स जर तुमचा परफेक्ट असेल तर तुम्ही इंग्लिश या विषयामध्ये नॉट जस्ट स्कोर करू शकता, तुमचा कम्युनिकेशन स्किल चांगले होतील, स्किल्स इम्प्रूव्ह होतील. दिस इज ऑल बिकॉज ऑफ टेन्स मित्रांनो. तर त्याच्यामुळे टेन्स हा अतिशय महत्वाचा चॅप्टर आहे आणि हे तुम्हाला बेसिक्स त्याच्यातली माहिती असणं फार गरजेचं आहे. ह्या बेसिक्स शिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. आता आपण हे पाहिलं की वर्ब म्हणजे काय कळलं आपल्याला, त्याच्यानंतर टेन्स कसा फॉर्म होतो, बेसिक आयडिया आपल्याला आलेली आहे की टेन्स कसा फॉर्म होतो, हो ना. तर मग आता हे टेन्स कसा फॉर्म होतो हे तर कळलं मॅम आम्हाला. मग आता तुम्ही हे सांगा आम्हाला की टेन्स काय असतो नेमका. तर मग मित्रांनो टेन्सची डेफिनेशन जर मी तुम्हालाच विचारली सपोज तर तुम्ही काय म्हणाल, मॅडम इथंच दिसतंय आम्हाला टेन्सची डेफिनेशन, टेन्स इज अ सेट ऑफ वर्ब फॉर्म्स. Again, this is the bookish language. What we require is the concept.
वी डोंट रिक्वायर दिस बुकिश लँग्वेज. ठीक आहे, एक माहिती असण्यासाठी, आयडिया असण्यासाठी बुकिश लँग्वेज आपण रीड करूया, बट त्याच्या डेप्थ पर्यंत आपण जाणारच आहोत. नाव टेन्स इज नथिंग बट अ सेट ऑफ वर्ब फॉर्म्स. आता सेट ऑफ वर्ब फॉर्म्स म्हणजे नेमकं काय, तर बघा टेन्स काय करतं की टेन्स जे आहे ते वर्बच्या वेगळ्या वेगळ्या फॉर्मचा यूज करून, टेन्स हा काय करतो, वर्बच्या वेगवेगळ्या फॉर्मचा यूज करून आपल्याला सेंटेन्स कोणत्या काळामध्ये बोलायचं आहे हे सांगण्यासाठी हेल्प करतोय. तर बघा युजली कसं असतं की आपण आपल्या सोयीसाठी काय करतो की आपण मेन 3 काळामध्ये बोलतो. कोणत्या 3 काळामध्ये बोलतो, पास्ट टेन्स मध्ये बोलतो, प्रेझेंट मध्ये बोलतो आणि फ्युचर मध्ये बोलतो. कोणत्या 3 काळांचा उपयोग करून आपण बोलतो की पास्ट टेन्स मध्ये बोलतो, प्रेझेंट मध्ये बोलतो आणि फ्युचर मध्ये बोलतो. मग ह्या 3 काळांमध्ये जर बोलायचं असेल आपल्याला, याच्या व्यतिरिक्त आपण बोलू शकतो का की मी आज जेवण केलं, मी आज माझा अभ्यास पूर्ण केला, मी आता बसलेली आहे, बरोबर आहे, मी अभ्यास करतीये. हे सगळं जे बोलतोय आपण पास्ट टेन्स मध्ये बोलतोय, प्रेझेंट मध्ये बोलतोय, मी अधिकारी होणार आहे, फ्युचर मध्ये बोलतोय, हो ना. तर मग हे सगळं बोलण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या टाइम मध्ये बोलावं लागतंय, वेगवेगळ्या काळामध्ये बोलावं लागतंय, हो ना. तर मग हे बोलण्यासाठी आपल्याला कोण हेल्प करतंय, तर वर्ब हेल्प करतोय. आणि एकटा वर्ब हेल्प करतोय का, नाही, आपल्याला त्याचे वेगवेगळे रूप यूज करावे लागणार आहेत. फॉर्म्स ऑफ वर्ब म्हणजे काय, तर त्याचे वेगवेगळे आपल्याला काय करावे लागणार आहेत, रूप यूज करावे लागणार आहेत. तर मग मॅम आता हे वर्ब फॉर्म्स म्हणजे नेमकं काय. ठीक आहे, आम्हाला हे कळलं की युजली आपण एका याच्यामध्ये बोलत नाही, एका काळामध्ये बोलत नाही, 3 वेगवेगळ्या काळामध्ये बोलतो. आणि मग बोलायचं असेल तर वेगवेगळे वर्ब्सचे फॉर्म्स यूज करावे लागतील. तर मग नेमके हे वर्ब फॉर्म्स म्हणजे आहेत तरी काय. तर मित्रांनो, देर आर 5 वर्ब फॉर्म्स युज्ड इन टेन्स. दीज आर V1, V2, V3, V4 and V5. So how many types of verb forms are there? बघा 3 याच्यामध्ये पण सांगतं, पण जनरली 5 वर्ब फॉर्म्स यूज केले जातात. V1 is a basic of any verb. Then V2 is a simple participle. V3 is past participle. And V4 is progressive or continuous participle. And V5 is a singular form of that verb. सिंग्युलर फॉर्म वगैरे काय असतं मी तुम्हाला एक्झाम्पल थ्रू सांगणारच आहे पुढे स्लाइड्स मध्ये. तर फक्त एवढं लक्षात ठेवा की हे 5 फॉर्म्स असतात. कोणी कोणी 3 पर्यंत पण फॉर्म यूज करतात, दॅट इज ऑल्सो ओके. पण नंतर आपलं कन्फ्युजन वाढतं, त्याच्यामुळे मी इथे सगळे 5 फॉर्म्स मेन्शन केलेले आहेत. हे तुमच्या स्क्रीनवरती समोर आहेत. आता हे जर आपल्याला प्रॅक्टिकली बघायचं असेल की नेमके सेंटेन्स मध्ये यूज कसं होतं, तर आपण सगळे शाळेत शिकलेलोच आहे. परत एकदा आपण हे रिपीट करूया. बघा, जर हे वेगवेगळे वर्ब फॉर्म्स जर यूज करायचे असतील बोलताना, आपल्याला कम्युनिकेशन करताना किंवा लिहिताना, तर कसे यूज करायचे बाबा. हिअर आर सम सेंटेन्सेस आय हॅव टेकन ॲज अन एक्झाम्पल. तो फर्स्ट सेंटेन्स इज शौर्य प्लेज हॉकी. नाव याच्यामध्ये अगेन मी तुम्हाला स्टार्टिंगला ओळखायला सांगितलं होतं विच इज द सब्जेक्ट, विच इज द ऑब्जेक्ट अँड विच इज द वर्ब. नाव हिअर ऑल्सो वी हॅव टू फाइंड इट की नेमकं काय काय आहे, काय काय आहे. मग शौर्य इज अ सब्जेक्ट. So here Shaurya is a subject, place is a verb and is an object. is आहे, बरोबर आहे ना. आणि याला एस किंवा ईएस लागलाय, म्हणजे हे कोणत्या फॉर्म मधलं कोणत्या टेन्स मधलं सेंटेन्स असू शकतं, तर हे असू शकतं नाही, आहेच प्रेझेंट टेन्स मधलं सेंटेन्स आहे. एवढं आपल्याला माहिती, आपण शिकलेलो शाळेत, एवढं बेसिक तर येतच आपल्याला ऑब्विसली, है ना. तर आपण इथे इझिली वी कॅन फाइंड की प्लेज इज नथिंग बट इट इज काइंड ऑफ प्रेझेंट टेन्स सेंटेन्स. नाउ इफ आय हॅव टू रीड दिस सेकंड सेंटेन्स, शौर्य प्लेड हॉकी. आता इफ यू ऑब्झर्व हिअर, इथे काय दिसतंय मला, शौर्यचा सब्जेक्ट सेमच आहे, अगेन हॉकी इज ऑब्जेक्ट सेमच आहे, पण इथे या वर्बला इथे एस लागलं होतं, पण इथे ईडी लागून आलंय, तर म्हणजे वेगळं काहीतरी आहे. आणि ऑब्विसली वी कॅन रेकग्नाइज दॅट
दिस इज द पास्ट टेन्स का सेंटेन्स है ना. तर हे कोणतं सेंटेन्स आहे, पास्ट टेन्सचं सेंटेन्स आहे. नाउ दिस द थर्ड स्टेटमेंट, ईश्वर्य विल प्ले हॉकी. आता या सेंटेन्स मध्ये इफ यू ऑब्झर्व इथे काय आलंय, वर्ब सोबत एक प्रायमरी हेल्पिंग वर्ब सुद्धा आलेला आहे. आणि हा प्रायमरी हेल्पिंग वर्ब काय डिनोट करतंय की हे सेंटेन्स जे आहे ते कोणत्या ह्याच्यातलं आहे, कोणत्या टेन्स मधलं आहे. दिस इज फ्युचर टेन्स का सेंटेन्स. याच्यावरून काय कळतंय आपल्याला, ह्या प्रायमरी हेल्पिंग वर्ब वरून विल हे प्रायमरी हेल्पिंग वर्ब आहे आणि प्ले विच इज वर्ब त्याला कोणताच प्रत्यय लागलेला नाहीये, म्हणजे हे कोणत्या काळातलं सेंटेन्स आहे, दॅट इज फ्युचर टेन्स का सेंटेन्स. हे तुम्हाला मी 3 सेंटेन्स याच्यासाठी दाखवले मित्रांनो की आपण काय म्हणलं, इथे वेगवेगळ्या वर्बचा फॉर्म्स यूज करून आपण काय करतोय, टेन्स कन्स्ट्रक्ट करतोय. बरोबर, टेन्सचे सेंटेन्सेस कन्स्ट्रक्ट करतोय. मग ते कसे कन्स्ट्रक्ट करतोय हे आपण ह्या एक्झाम्पल थ्रू पाहिलेलं आहे की प्रेझेंट टेन्सचं सेंटेन्स कोणतं आहे, पास्ट टेन्सचं सेंटेन्स कोणतं आहे आणि फ्युचर टेन्सचं सेंटेन्स कोणतं आहे. मित्रांनो अशा टाइपचे क्वेश्चन्स एक्झाम मध्ये येणार नाहीये. मी जस्ट तुमच्या कन्सिडरेशन साठी एवढे सिंपल सेंटेन्स घेतलेले आहेत इथे. ओके, नाउ ही आपल्या बॅच बद्दलची थोडीशी माहिती आहे. बघा मित्रांनो, जसं की आमची तलाठी भरतीची एक कॉमन बॅच आहे जी तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. काही मित्रांना संभ्रम आहे की कॉमन बॅच घ्यायची की स्पेशल बॅच घ्यायची आहे. तर मित्रांनो आमची जी कॉमन बॅच आहे तलाठी भरतीची ती 2499 रुपयाची बॅच आहे. त्याच्यामध्ये सगळे सब्जेक्ट तुमचे कव्हर केले जातील. बघा मित्रांनो, आपल्याकडे दिवस फार कमी आहेत, कसून तयारीला लागायचं आपल्याला. ही सोन्याची संधी, सुवर्ण संधी आपल्याला सोडायची नाहीये. ही पोस्ट आपल्याला मिळालीच पाहिजे. तर मग कमीत कमी वेळेमध्ये तुमचा जास्तीत जास्त अभ्यास कसा झाला पाहिजे, कोणता सब्जेक्ट तुमचा सुटला नाही पाहिजे, अशा पद्धतीने MCQ, PYQ, टेस्ट सिरीज आणि रिव्हिजन्स तुम्हाला करायचे असतील तर मित्रांनो आमचे बॅचेस अवेलेबल आहेत. ही इंग्लिश स्पेशल बॅच आहे. याच्यामध्ये अगदी डिटेल मध्ये बेसिक पासून तुमचं सगळं तलाठी भरतीचं विषय आहे. तलाठी भरतीचा विषय तर आहेच, पण तुमचं बाकीचंही इंग्लिश अगदी बेसिक पासून कव्हर करून घेतलं जाईल. तर मित्रांनो ह्या बॅचची फीस आहे 599 रुपये. ज्याला कोणाला अगदी बेसिक पासून वोकॅब्युलरी प्लस ग्रामर, PYQ, MCQ रिव्हिजन करायचे असतील तर ह्या ज्यांची इच्छा असेल त्यांनी बॅच घेऊ शकता. उत्तम गोरे सर, GS उत्तम गोरे हे आमचं ऍप आहे, ते डाउनलोड करून घ्या. त्याच्यामध्ये तलाठी भरतीची कॉमन बॅच पण अवेलेबल आहे. जर ज्यांना कॉमन बॅच घ्यायची त्यांनी कॉमन बॅच 2499 पे करून परचेस करायची आहे. आणि जर तुम्हाला बेसिक्स तुमचं कच्चं असेल कोणत्याही विषयाचं, त्याच्या अकॉर्डिंगली जशी माझी इंग्लिश विषयाची बॅच आहे तसे तुम्ही परचेस करू शकता. आणि याचं वैशिष्ट्य असं आहे आमच्या कॉमन बॅचचं पण आणि स्पेशल बॅचचं पण की व्ह्यू लिमिट्स आम्ही ठेवलेले नाहीयेत, कारण वेळ तुमच्याकडे कमी आहे. अनलिमिटेड वेळ तुम्ही ती बॅच पाहू शकता. विशेष म्हणजे गृहिणी असतात, काही जॉब करणारे असतात, त्यांना त्यांच्या वेळा व्यतिरिक्त ही रेकॉर्डेड बॅच बघायचे असतात, तर त्यांच्यासाठी सुद्धा सगळ्यांसाठीच अवेलेबल करून दिलेले आहेत अनलिमिटेड व्ह्यूज. तर तुम्ही त्या बॅचचा फायदा घ्या. चला तर मग नेक्स्ट पाहूया कुठे होतो आपण. मी तुम्हाला वर्क फॉर्म्स एक्सप्लेन करत होते आणि V1, V2, V3, V5 काय आहे हे सांगण्याचा प्रयत्न करत होते. तर V1, V2, V5 पर्यंत काय आहे हे आपण पाहिलेलं आहे. आता त्याचे एक्झाम्पल्स पाहूया. बघा नेमकं काय असतं. V1 इज अ बेसिक फॉर्म, म्हणजे कोणत्याही वर्बचा जो बेसिक फॉर्म असतो तो V1 असतो. बरोबर आहे. यालाच आपण प्लुरल काइंड ऑफ वर्ब पण म्हणू शकतो. ते पुढच्या स्लाइड्स मध्ये येणारच आहे. मी तुम्हाला सांगते जस्ट की ते हिंट देऊन ठेवते मी की व्हॉट इज मीन बाय प्लुरल फॉर्म ऑफ वर्ब. तो V1 इज ऑल्सो कॉल्ड ॲज प्लुरल फॉर्म ऑफ वर्ब. आणि दिस V2 म्हणजे काय असतो, पास्ट सिंपल पार्टिसिपल त्याला म्हणतो आपण, जे की पास्ट टेन्स मध्ये यूज केलं जातं, सिंपल पास्ट टेन्स मध्ये यूज केलं जातं. देन V3, V4 अँड V5 इफ यू ऑब्झर्व तर त्याला S किंवा ES प्रत्यय लागलेला आहे. आणि जनरली S किंवा ES प्रत्यय कधी लावतो आपण, जेव्हा नामाचा किंवा वर्बचा जर सिंग्युलर फॉर्म आला असेल तर त्या केसमध्ये आपण काय करतो, त्याला S किंवा ES प्रत्यय लावतो. हे आपण नेक्स्ट स्लाइड मध्ये पाहणार आहोत. हे जस्ट तुमच्या रीडिंग साठी एक्झाम्पल दिलेले आहेत, मी काही इथे रीड करत नाहीये. नेक्स्ट नाउ आता आपण हे पाहिलं की टेन्स कसा कन्स्ट्रक्ट होतो. बेसिक आयडिया ऑफ टेन्स वी नो की एक प्रायमरी वर्ब आहे आणि कंपल्सरी एक मेन वर्ब येणारच आहे टेन्सच्या सेंटेन्स मध्ये. तसा आपण कन्स्ट्रक्ट करतोय. आणि
आपल्याला बेसिकली बोलायचं किती टाइम मध्ये आहे, 3 टाइम मध्ये आपल्याला बोलायचंय, पास्ट, प्रेझेंट अँड फ्युचर मध्ये. तर मग मॅम तुम्ही असं विचाराल मला की 3च टेन्स आहेत का, 3च टेन्स शिकायचे का आपल्याला? तर नाही मित्रांनो, these 3 tenses are further categorized accordingly into 4 different types. किती टाइप्स मध्ये फर्दर दे आर कॅटेगराइज्ड? की 4 वेगवेगळ्या टाइप्स मध्ये दे आर फर्दर कॅटेगराइज्ड. मग हे एक तिन्हींचे मिळून 4 टाइप्स आहेत का? तर नाही, प्रत्येकाचे इंडिव्हिज्युअली 4 टाइप्स आहेत. असे मिळून टोटल आपल्याला किती टेन्स शिकायचे आहेत? टोटल 12 टेन्स शिकायचे आहेत. तर कसे फॉर्म होतील हे सगळे टाइप्सचे सेंटेन्सेस? बघा, इफ यू कन्सिडर पास्ट टेन्स, तर पास्टचं काय होईल? पास्ट सिंपल किंवा इंडिफिनाइट. सिंपल टेन्सला काय म्हणतात? इंडिफिनाइट टेन्स पण म्हणतात. तर पास्ट सिंपल पास्ट टेन्स म्हणतो आपण. तर फर्स्ट कसा कन्स्ट्रक्ट होईल पास्ट टेन्स जर असेल तर? सिंपल पास्ट टेन्स. After that, again, past continuous tense, past continuous tense, and this perfect, past perfect tense, past perfect tense, and this याला कंटिन्युअस टेन्सला मित्रांनो प्रोग्रेसिव्ह टेन्स पण लिहितात. मी त्यांचे जे सिमिलर वर्ड्स जे आहे, जे एक्झाम मध्ये आपल्याला कन्फ्युज करण्यासाठी विचारले जातात, ते पण दिलेले आहे. जसं की सिंपल टेन्सला इंडिफिनाइट टेन्स पण म्हणतात, कंटिन्युअस टेन्सला काय म्हणतात? प्रोग्रेसिव्ह टेन्स पण म्हणतात. त्याच्यानंतर परफेक्ट टेन्सला तर परफेक्ट टेन्सच म्हणतो आपण. आणि शेवटचा आपला काय उरलाय? कंटिन्युअस किंवा प्रोग्रेसिव्ह टेन्स, सॉरी, परफेक्ट कंटिन्युअस किंवा प्रोग्रेसिव्ह टेन्स. तर इथे काय येईल मग? पास्ट परफेक्ट पास्ट परफेक्ट कंटिन्युअस किंवा मग प्रोग्रेसिव्ह टेन्स. तर लक्षात घ्या की जसं मी पास्ट टेन्स तुम्हाला दाखवलेलं आहे, वेगवेगळे कॅटेगरीज होतात. तसंच प्रेझेंट टेन्स होणार आहे, तसंच फ्युचर टेन्स पण होणार आहे. लाईक सिंपल फ्युचर टेन्स, सिंपल इंडिफिनाइट टेन्स, सिंपल कंटिन्युअस और प्रोग्रेसिव्ह टेन्स, सिंपल फ्युचर परफेक्ट टेन्स अँड सिंपल परफेक्ट कंटिन्युअस प्रोग्रेसिव्ह फ्युचर टेन्स, असं सगळ्यांची कॅटेगरी होणार आहे. असं मिळून आपल्याला किती? टोटल 12 टाइप्सचे शिकायचे आहेत टेन्सचे टाइप्स. आणि मित्रांनो एक लक्षात घ्या की प्रत्येकच 12च्या 12 टेन्स मध्ये तुम्हाला मेन वर्ब असणारच आहे आणि डिरेक्टली किंवा इनडिरेक्टली हेल्पिंग वर्ब तिथे असणारच आहे. विदाउट हेल्पिंग वर्ब आपण पाहिलेले, विदाउट हेल्पिंग वर्ब अँड विदाउट प्रायमरी वर्ब तुमचं सेंटेन्स फॉर्म होणं आणि मेन वर्ब तुमचं सेंटेन्स फॉर्म होणार नाही. चला तर मग नेक्स्ट. आता जे तुम्हाला मी 12 टाइप्स सांगितले, त्या 12 टाइप्सचे स्ट्रक्चर कसे फॉर्म होतात अल्टिमेटली प्रत्येक सेंटेन्स मध्ये आपल्याला, जसं की मी सांगितलं, प्रायमरी वर्बचं आणि मेन वर्बचे वेगवेगळे फॉर्म्स यूज करायचे आहेत. तर त्या वेगवेगळ्या फॉर्म्सच्या अकॉर्डिंगली वेगवेगळे स्ट्रक्चर फॉर्म होत आहेत प्रत्येक टाइपचं. जसं की जर समजा सिंपल फॉर्म मी कन्सिडर केला, सिंपल प्रेझेंट टेन्स कन्सिडर केला, तर त्याचं स्ट्रक्चर कसं फॉर्म होईल मित्रांनो? सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. परत सिंपल पास्ट टेन्स स्ट्रक्चर कसं फॉर्म होईल? सब्जेक्ट सेम राहील, वर्बचा फॉर्म चेंज होईल आणि ऑब्जेक्ट ॲज इट इज सेम राहील. आपल्याला अल्टिमेटली काय करायचंय? वर्बचाच फॉर्म चेंज करायचा आहे. सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट वाक्यामधला कधीच चेंज होणार नाही, हे लक्षात घ्या मित्रांनो, की सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट वाक्यातला कधीच चेंज होणार नाही. चेंज काय होईल टेन्सच्या केसमध्ये? तुमचा प्रायमरी हेल्पिंग वर्ब आणि मेन वर्बचे रिक्वायर्ड जे चेंजेस होणार आहेत ते रिगार्डिंग ओनली वर्बशी रिलेटेडच चेंज होणार आहेत. ओके, नाउ तर कुठे होतो आपण? हे सगळे स्ट्रक्चर आहेत, ठीक आहे. आता सिंपल फ्युचर टेन्सचं कसं फॉर्म होईल स्ट्रक्चर? तर सब्जेक्ट विल किंवा शॅल येईल तिथे ऍज अ हेल्पिंग वर्ब, V1 आणि ऑब्जेक्ट ऍज इट इज येईल. तर लक्षात येते मित्रांनो, प्रत्येक हे मी वाचून बघत नाही, तुम्हाला जेव्हा PDF अवेलेबल करून दिली जाईल तेव्हा तुम्ही इझिली वाचून घेऊ शकता. याचे स्ट्रक्चर पण इथे तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे आणि
सेंटेन्स त्याचे एक्झाम्पल्स पण तिथे प्रोव्हाइड केलेले आहेत, तर तुम्हाला इझिली वाचून कळून जाईल की इथे जे मेन टाइप्स आहेत ते दिलेले आहेत आणि इकडे मेन टाइप्स दिलेले आहेत आणि इथे त्याचे सब टाइप्स दिलेले आहेत. तर असे मिळून किती टोटल टाइप्स होतात? 12 टाइप्स, त्याचे 12 स्ट्रक्चर आणि अलॉंग विथ 12 एक्झाम्पल्स तुम्हाला प्रोव्हाइड करून दिलेले आहेत. ओके, तर तुम्ही हे नंतर वाचून घेऊ शकता. आपण आता इथे वेळ आपला महत्वाचा आहे, आपण पुढच्या हे बघूया. चला तर मग स्टार्ट करूया. 1 बाय 1 टाइप्स कोणते कोणते आहेत टेन्सचे ते बघूया. द फर्स्ट इज सिंपल प्रेझेंट टेन्स. आता जसं की आपण इकडे पाहिलेलं आहे, सिंपल प्रेझेंट टेन्सचं स्ट्रक्चर कसं असतं? सब्जेक्ट प्लस वर्बचा फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. ठीक आहे, तर इथे मी ते सेम लिहिलेलं आहे पहा. सब्जेक्ट प्लस वर्ब, फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब, देन एस किंवा ईएस प्रत्यय आणि ऑब्जेक्ट. तर आता मॅडम हे एस किंवा ईएस प्रत्यय कुठून आला? इथे तर तुम्ही एस किंवा ईएस प्रत्यय नव्हता लिहिलेला, तर तुम्हाला तेच एक्सप्लेन करायचंय मला की बघा कोणत्याही सेंटेन्सचं स्ट्रक्चर कसं असतं? सब्जेक्ट असतो, फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब असतो इन केस ऑफ सिंपल प्रेझेंट टेन्स, देन एस किंवा ईएस प्रत्यय असतो आणि ऑब्जेक्ट असतो. आता सपोज इफ आय आस्क यू की हे एस किंवा ईएस कशाला लागून येतं, तर तुम्ही म्हणाल मॅडम जेव्हा सिंग्युलर असतं तेव्हा एस किंवा ईएस येतं आणि जेव्हा सिंग्युलर नसतं तेव्हा म्हणजेच प्लुरल असतं तेव्हा एस किंवा ईएस आपण लावत नाही. तर माझा नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला हा आहे की नेमकं काय सिंग्युलर असलं पाहिजे आणि काय सिंग्युलर नसलं पाहिजे. तर तुम्ही म्हणाल की मॅडम सब्जेक्ट सिंग्युलर किंवा प्लुरल असला पाहिजे. नाही मित्रांनो, मी म्हणेल की सब्जेक्ट ॲज वेल ॲज तुमचा वर्ब सुद्धा प्लुरल किंवा सिंग्युलर असला पाहिजे अकॉर्डिंगली. तर बघा कसं आहे इथे माहितीये का, जयवीरू माहितीये तुम्हाला? जयवीरू सारखं आहे सब्जेक्ट आणि वर्बचं, म्हणजे त्यांचं काय झालेलं आहे की ऍग्रीमेंट झालेलं आहे, दोघांचं युती झालेली आहे दोघांची. ठीक आहे, म्हणजे काय, जेव्हा जेव्हा सब्जेक्ट सिंग्युलर असतो वर्ब म्हणतो मलाही सिंग्युलरच राहायचंय, आणि जेव्हा जेव्हा वर्ब प्लुरल असतो, सॉरी सब्जेक्ट प्लुरल असतो तेव्हा तेव्हा वर्ब पण काय असतो? प्लुरलच असतो. तर ते दोघं काय आहेत? सब्जेक्ट आणि तुमचा वर्ब ते जयवीरू आहेत, म्हणजे त्यांना ऍग्रीमेंट केलेलं आहे त्यांनी की तू सिंग्युलर आहेस ना बाबा, मी पण सिंग्युलरच राहणार आहे, आणि तू प्लुरल असशील ना तर मी पण प्लुरलच राहणार आहे. आलं लक्षात? जोक्स अपार्ट, मी तुमच्या जसं अंडरस्टँडिंग साठी सांगतेय, पण दिस इज रिअली ऍग्रीमेंट आहे याच्यामध्ये की सब्जेक्ट आणि वर्बचं, की सब्जेक्ट सिंग्युलर असेल तर आपण काय करतो? रूल आहे हा ऍक्च्युली. सब्जेक्ट सिंग्युलर असेल तर आपण काय करतो? वर्ब पण सिंग्युलरच घेतो, आणि सब्जेक्ट प्लुरल असेल तर आपण काय करतो? वर्ब पण हे काय वर्ब सिंग्युलरच घेतो, आणि जर सब्जेक्ट प्लुरल असेल तर आपण काय करतोय? वर्ब पण प्लुरलच घेतोय. लक्षात घ्या, इथे फार महत्वाची गोष्ट आहे. हेच आपले बेसिक्स चुकतात एक्झाम मध्ये, की सेंटेन्स दिलेलं असतं आपल्याला आणि आपण हेच बघायचं विसरतो घाईघाईमध्ये. सब्जेक्ट बघून घेतो सिंग्युलर आहे का आणि मग त्याच्या अकॉर्डिंगली चेंजेस करतो, पण तुम्हाला इथं वर्बचा फॉर्म पण सिंग्युलर घेणं फार गरजेचं आहे. ठीक आहे, आता मग सिंग्युलर सब्जेक्ट असेल तर सिंग्युलर वर्ब घ्यायचं हे आपल्याला कळलं, पण मग नेमकं सिंग्युलर सब्जेक्ट कसा असतो आणि सिंग्युलर वर्ब कसा असतो, आता हे जर माहिती नसेल तर पुढे आपल्याला जाता येईल का? नाही. तर मग आता आपल्याला आधी हे पाहावं लागेल सिंग्युलर सब्जेक्ट कोणते कोणते असतात आणि मग त्याच्या अकॉर्डिंगली सिंग्युलर वर्ब कोणते कोणते घ्यायचं. समजा फॉर एक्झाम्पल, इफ आय कन्सिडर वन एक्झाम्पल ऑफ सिंग्युलर सब्जेक्ट, म्हणजे सब्जेक्ट म्हणजे अल्टिमेटली काय असतो की नाउन फॉर्म आहे. ओके, आणि वर्ब तर वर्बच आहे. ओके, तर आता सिंग्युलर सब्जेक्ट म्हणजे अल्टिमेटली काय आहे? नाउन. आणि नाउन म्हणजे काय आहे मित्रांनो? आपल्याला माहितीये कोणत्याही वस्तूचं जे नाव असतं ते नाउन असतो. आता फॉर एक्झाम्पल हा पेन आहे, बरोबर आहे, आणि पेन आहे म्हणजे ते काय आहे? नाउन आहे त्याचं, बरोबर आहे की नाही? तर नाउनचं आपल्याला अल्टिमेटली काय करायचं? तर सिंग्युलर आणि प्लुरल करायचं. चला तर मग पाहूया नाउनचं सिंग्युलर आणि प्लुरल कसं होतं अगदी शॉर्ट मध्ये. बघा, सिंग्युलर नाउन आहे आणि प्लुरल नाउन करायचं आपल्याला, म्हणजे सिंग्युलर सब्जेक्ट आणि प्लुरल सब्जेक्ट करायचंय आपल्याला. ओके, आता सपोज आय कन्सिडर चेअर का एक्झाम्पल. ठीक आहे, एक एक्झाम्पल कन्सिडर करते मी चेअर. तर मला सांगा चला चेअरचं प्लुरल कसं होईल? सिम्पली आपण काय करूया, चेअरला एस लावतोय, झालं. चेअरचं प्लुरल काय झालं? चेअर झालं. दिस इज हाऊ सिंग्युलर जे नेम आहे किंवा सब्जेक्टचं सिंग्युलर आपण केलं. सब्जेक्ट चेअर असू शकतो ना, बरोबर आहे. टेबल,
टेबल घ्या, टेबल्सचं प्लुरल कसं होईल, टेबल. ठीक आहे, आता आपल्याला हे कळलं की सिंग्युलर सब्जेक्ट आणि प्लुरल सब्जेक्ट काय असतो बाबा, आणि आपण एक्झाम्पल्स पण पाहिलेले आहेत. ओके, मग आता ह्या सिंग्युलर सब्जेक्ट आणि प्लुरल सब्जेक्ट कळलं आपल्याला. मग वर्बचं फॉर्मचं सिंग्युलर आणि प्लुरल कसं असतं, तर वर्बचं सिंग्युलर आणि प्लुरल याच्या उलट असतं. ठीक आहे, त्यांची युती झालेली आहे, डझंट मॅटर, पण त्यांना जेव्हा सिंग्युलर आणि प्लुरल वर्ब घ्यायचे आहे तेव्हा हे एक्झॅक्टली त्याच्या उलट करतं. म्हणजे उलट म्हणजे करतं म्हणजे काय, आता इथे तुम्ही ऑब्झर्व कराल तर चेअरला सिंग्युलर जेव्हा मी कन्सिडर केलेलं आहे, चेअरला एस किंवा ईएस प्रत्यय लावलाय का, तर नाही. पण मग वर्ब मध्ये सेम त्याच्या उलट होणार आहे. म्हणजे काय होणार आहे की एखादं वर्ब आपण सपोज कन्सिडर करूया, आता प्ले कन्सिडर करूया, नाही प्ले खूप झाला, आता आपण रीड कन्सिडर करूया. ठीक आहे, रीडचं जर मला प्लुरल करायचं, सिंग्युलर करायचं असेल तर त्याला काय लावावं लागेल, एस किंवा ईएस प्रत्यय लावावं लागेल, तरच काय होईल, याचं सिंग्युलर होईल. म्हणजे मी याच्या काय केलेलं आहे, सब्जेक्ट सिंग्युलर सब्जेक्टच्या उलट केलेलं आहे. इथं प्रत्यय लागत नाही, पण इथे वर्बला प्रत्यय लागतोय. हे काय आहे, आपलं सिंग्युलर वर्ब आहे. ठीक आहे, मी इथे लिहितीये सिंग्युलर वर्ब आहे हा, आणि इथे आपल्याला त्याचं काय करायचं आहे, अकॉर्डिंगली प्लुरल वर्ब करायचं आहे. तर सिंग्युलर वर्ब मध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की रीडला काय होतं, एस प्रत्यय लागतोय आणि रीड्स झालेलं आहे, आणि तेच प्लुरल मध्ये काय होतंय, त्याला एस किंवा ईएस प्रत्यय लागून येत नाही, म्हणजे त्याचं झालं प्लुरल. म्हणजे जो बेसिक फॉर्म आहे, आपण या टेबलमध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं बघा, आठवते का तुम्हाला, बघा इथे जे फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब होता तो म्हणजे काय आहे, तो म्हणजे आहे प्लुरल फॉर्म ऑफ वर्ब ऍक्च्युली. आणि जो तुमचा V5 होता, जिथे मी तुम्हाला दाखवलेलं पण होतं की एस किंवा ईएस प्रत्यय लागून आलेला आहे, ते म्हणजे ऍक्च्युली काय आहे, ते म्हणजे सिंग्युलर फॉर्म ऑफ वर्ब आहे. दिस इज प्लुरल वर्ब अँड दिस इज सिंग्युलर वर्ब. आता कळते का मित्रांनो? ठीक आहे, चला तर मग बघा इथे एक्झाम्पल पण केलेले दाखवलेले मी तुम्हाला घेऊन की रीड असेल तर ते काय आहे, सिंग्युलर फॉर्म ऑफ वर्ब आहे, आणि जर रीड असेल तर ते प्लुरल फॉर्म ऑफ वर्ब आहे. ओके, आता हे तर कळलं आम्हाला मॅम. ओके, आता पुढे मग हे यूज कुठे करायचं आणि कसं करायचं. ठीक आहे, तर आता पाहूया हे कुठे करायचं आणि कसं यूज करायचं ते. ओके, बघा आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की सिंग्युलर सब्जेक्ट कोणते कोणते असतात आणि प्लुरल सब्जेक्ट कोणते कोणते असतात. तर सिंग्युलर सब्जेक्ट म्हणजे काय, इथे काय असतं, सिंग्युलर नाउन पण असतं, जे की आपण जनरली आपले नावं असतात, सिटीजचे प्लेसेसचे नावं असतात, ते सिंग्युलर नाउन पण असतं. तर सिंग्युलर सब्जेक्ट कोणते कोणते आहेत, ही, शी, इट, आणि जे सिंग्युलर नाव आहे, फॉर एक्झाम्पल सपोज यूज करेल मी एखादं नाव घेऊया आपण फॉर एक्झाम्पल साठी, आनंद हे नाव आहे. ठीक आहे, सिंग्युलर नाव आहे. तर असे जे नावं येतील तर त्याच्या समोर आपण काय करतोय, सिंग्युलर वर्ब यूज करतोय. सिंग्युलर वर्ब यूज करतोय म्हणजे काय करतोय, त्याला एस किंवा ईएस प्रत्यय लावतोय. कशाला, वर्बला एस किंवा ईएस प्रत्यय लावतोय. नाउनला एस किंवा ईएस प्रत्यय कुठे लागलाय का, सब्जेक्टला एस किंवा ईएस प्रत्यय कुठे लागलाय का, नाही. हे लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की हे बघा सिंग्युलर सब्जेक्ट इथे दिसतंय, ही, शी, इट हे थर्ड पर्सन सिंग्युलर आहेत, आणि सिंग्युलर नाउन इथे दिलेलं आहे, आनंद एक्झाम्पल साठी घेतलेला आहे आपण. असं जर एक्झाम्पल असेल तर काय करायचंय आपल्याला, एस किंवा ईएस प्रत्यय अकॉर्डिंगली वर्बला लावायचा आहे. पण आता जर प्लुरल सब्जेक्ट आपण कन्सिडर केलं, याच्यामध्ये आपण घेतलेले आहेत एक्झाम्पल आय, वी, यू, दे किंवा सॉरी आय, वी, यू किंवा दे घेतलेलं आहे, आणि त्याच्यासमोर आपल्याला काय करायचं आहे, मग प्लुरलच वर्ब लावायचा आहे. काय लावायचं आहे, प्लुरल वर्ब लावायचा आहे. तर प्लुरल वर्ब कसं घेतलेलं आपण, एस किंवा ईएस प्रत्यय लावलाय का, नाही. आता इथे प्लुरल वर्ब, प्लुरल नाउन कोणतं येईल किंवा प्लुरल सब्जेक्ट कोणता येईल, तर चेअर्स. आपण मागे कन्सिडर केलं होतं एक्झाम्पल, ते वाला एक्झाम्पल इथे घेतलंय मी. चेअर्स हे काय होईल, प्लुरल सब्जेक्टचं एक्झाम्पल होईल. तर याच्या समोर काय येईल, असे वाले वर्ब येतील ज्याला एस किंवा ईएस प्रत्यय लागणार नाही. आता तुम्ही एक म्हणाल मॅडमचं काहीतरी चुकलेलं इथे, काय चुकलेले बाबा, बघूया. तर मॅडमनी इथे आय हे प्लुरल सब्जेक्टच्या याच्यामध्ये कन्सिडर केलेलं आहे. कस काय, चुकलंय का आपलं काही, नाही मित्रांनो. आयच्या बाबतीत कसं आहे, अपवाद आहे. अपवाद आहे म्हणजे आयला थोडी स्पेशल ट्रीटमेंट लागते. कशी स्पेशल ट्रीटमेंट लागते, चला आता पाहूया. बघा कधी कधी कसं होतं, आपण स्वतःबद्दल जेव्हा बोलतो
तेव्हा आपण कधी कधी स्वतःला पण मी न म्हणता आम्हाला म्हणतो, मला न म्हणता आम्हाला म्हणतो, हो ना. तर मग आयच्या बाबतीत पण तसंच आहे. आयला अगदी स्पेशल ट्रीटमेंट लागते. आय जरी फर्स्ट पर्सन सिंग्युलर आहे आपल्याला सगळ्यांना माहितीये, पण आयला जेव्हा आपण एखादं हेल्पिंग वर्ब यूज करतोय किंवा त्याच्या समोर एखादं मेन वर्ब जरी घेतोय त्याला प्लुरल सारखं ट्रीट करावं लागतं. मला एक फेमस डायलॉग आठवतोय एका मूवी मधला, त्याच्या मूवीचं नाव नाही आठवतंय मला, तो डायलॉग सांगते मी तुम्हाला, की अभी हम जिंदा है. म्हणजे तो असं म्हणतोय का की माझ्यासोबत अजून 4-5 जण जिंदा आहेत? नाही, तो स्वतःबद्दलच बोलतोय, पण तो काय यूज करतोय? हम यूज करतोय. मग तिथे त्यांनी काय केलं, स्वतःबद्दल स्पेशली हम हा यूज केला. सेम तसं आहे आपण, म्हणजे काय केलं त्यांनी स्वतःबद्दल असं प्लुरल काइंड ऑफ कन्सिडर केलं. तर तसंच मला इथे सांगायचं तुम्हाला, आयच्या बाबतीत पण तसंच आहे. आयला स्पेशल ट्रीटमेंट द्यावी लागते. आयच्या केसमध्ये एक्सेप्शन आहे, अपवाद आहे. तर ह्या बेसिक गोष्टी आपल्याला फार महत्वाच्या आहेत माहिती असणं. सांगा बरं, तुम्हाला किती जणांना माहिती होतंय की आयच्या समोर असं प्लुरल सारखं मेन वर्ब किंवा प्रायमरी वर्ब लागतं? ते माहिती नव्हतं ना. चला आता मग बघूया कसं यूज करायचं. फक्त 2 हे प्रायमरी वर्ब आहेत, जे म्हणजे आय एम आणि आय वॉज. ह्या केसमध्ये फक्त आपल्याला आय ऍज अ सिंग्युलर यूज करायचं आहे. बाकी सगळ्या सब्जेक्ट मध्ये किंवा बाकी सगळ्या सिच्युएशन्स मध्ये आपल्याला आय ऍज अ प्लुरलच ट्रीट करायचं आहे. मग कसं? जसं मी तुम्हाला सांगितलं बघा, आय फक्त एम आणि वॉजच्याच बाबतीत तुम्ही प्रॅक्टिकली टेस्ट करून बघू शकता. हे एम आणि वॉजच्याच बाबतीत काय आहे, तो त्याला सिंग्युलर सारखं ट्रीट केलं जाईल. आणि बाकी केसमध्ये, बाकी कोणत्याही हेल्पिंग वर्ब मध्ये, बाकी कोणत्याही वर्ब मध्ये आयला काय, आय आपण हॅज म्हणतो का? सांगा मला, आय हॅज म्हणतो का? नाही, आपण काय म्हणतोय? आय हॅव म्हणतोय. आय काय म्हणतोय? हॅव म्हणतोय, बरोबर आहे. सेम तसंच आय आर म्हणतोय, सॉरी, त्याच्यानंतर परत काय येईल? आय हॅज, आय हॅड, आणि मग असं आय डज येईल का? नाही, आय डज पण येणार नाही. आय डू म्हणतो आपण, आय डू म्हणतो, बरोबर आहे ना. सेम असंच आहे. मग आपण आय वॉक्स म्हणतो का? वॉक्स म्हणतो का? सांगा. नाही, आय वॉक असं म्हणतो, बरोबर आहे. आय गो, आय गोज म्हणतो का? नाही, आय गोज नाही म्हणत आपण, ईएस प्रत्यय लागत नाही. जरी फर्स्ट पर्सन सिंग्युलर असलं तरी मी काय म्हटलं तुम्हाला, त्याला ऍज अ प्लुरलच ट्रीट करावं लागतं, बरोबर आहे. तर मग आय वॉक येणार आहे, आय हॅज नाही येणार, आय डज नाही येणार. सेम आपल्याला गोज फॉर अदर प्रायमरी हेल्पिंग वर्ब्स ऑल्सो. हे फार बेसिक गोष्टी आहेत, ह्या माहिती असणं गरजेचं आहे. अदरवाईज आपल्या छोट्या छोट्या गोष्टींमुळे मग सिली मिस्टेक्स होत राहतात. तर आता मग नेक्स्ट पाहूया. हे लक्षात आलंय तुमच्या? बरं, हे तुम्हाला कळलं एस ईएस प्रत्यय कशाला लागतो, आणि एस ईएस प्रत्यय लागून आला तर मग अकॉर्डिंगली सिंग्युलर हेल्पिंग वर्ब घ्यायचं का प्लुरल हेल्पिंग वर्ब घ्यायचं? ठीक आहे, कळलं आता. चला मग इथे तोच नियमच्या फॉर्म मध्ये दिलेला आहे. मी जे तुम्हाला आतापर्यंत हे जे एक्सप्लेन केलं की सिंग्युलर वर्ब असेल, सिंग्युलर सब्जेक्ट असेल तर सिंग्युलर वर्ब येतो, प्लुरल सब्जेक्ट असेल तर प्लुरलच वर्ब येतो, दुसरं काहीच येत नाही. हे तुम्हाला रूलच्या फॉर्म मध्ये सांगितलेलं आहे. चला वाचून घेऊया. फर्स्ट रूल काय म्हणतोय मग सिंपल प्रेझेंट टेन्सचा. तर सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये जर वाक्याचा सब्जेक्ट हा थर्ड पर्सन सिंग्युलर, तेच म्हणजे काय की ही शी इट किंवा सिंग्युलर नाउन, जसं की तुम्हाला एक्झाम्पल घेऊन दाखवलं तुम्ही, आनंद वगैरे, आनंद असेल, पुणे असेल, काही असेल तर त्या वाक्यातील वर्बला एस किंवा ईएस जोडतात. आणि जर वाक्याचा सब्जेक्ट प्लुरल असेल तर वाक्यात प्लुरल असेल किंवा डज असेल वाक्यात तर एस किंवा ईएस प्रत्यय जोडला जात नाही. का जोडला जात नाही? आता याचं बॅकग्राऊंड आपल्याला माहितीये. का जोडला जात नाही याचं कारण आपल्याला माहितीये. मग हा नियम पाठ करायची गरज आहे का? सांगा. का? कारण आपल्याला माहितीये की सब्जेक्ट आणि वर्बचं काय झालेलं आहे, अग्रीमेंट झालेलं आहे, त्यांची युती झालेली आहे. जय आणि वीरू आहेत ते. जर तू सिंग्युलर असशील सब्जेक्ट तर वर्ब पण काय असेल, सिंग्युलर असेल. आणि जर सब्जेक्ट प्लुरल असेल तर ऑब्व्हियसली वर्ब पण काय येणार आहे, प्लुरलच येणार आहे. लक्षात राहील. मग पाठ करायची गरज आहे का? बिलकुल नाही.
चला काही एक्झाम्पल्स बघूया आपण. सगळं पाहिलं आपण, कन्सेप्ट पाहिली, सगळी पाहिली, ठीक आहे. आता जर आपण एक्झाम्पलच नाही केलं तर मग काही उपयोग होणार आहे का? नाही. चला तर पाहूया मग एक्झाम्पल. फर्स्ट सेंटेन्स आय एम गोइंग टू रीड हिअर. द कॉस्ट ऑफ ऑल नेसेसरी गुड इम्पॅक्ट अपॉन ऑल ऑफ अस. सेंटेन्स काय म्हणते? द कॉस्ट ऑफ ऑल नेसेसरी गुड इम्पॅक्ट अपॉन अस. चला तर मग रीड करा काय म्हणते सेंटेन्स. चला तुम्ही स्वतः सांगणार आहे चूक कुठे आहे ते. ओके, so what is the subject here? The subject is the cost. आणि the cost कसा सब्जेक्ट आहे? सिंग्युलर नाउन आहे. मग सिंग्युलर नाउनच्या पुढे आताच पाहिलं आपण काय येणार आहे? वर्ब पण कसा येणार आहे? सिंग्युलर येणार आहे. आणि वर्ब कधीपर्यंत सिंग्युलर येणार नाही? जोपर्यंत त्याला एस किंवा ईएस प्रत्यय लागणार नाही. तर इथे दिलेलं आहे का मग एस किंवा ईएस प्रत्यय? दिलेला नाहीये. तर आपल्याला काय करावं लागणार आहे? याला एस किंवा ईएस प्रत्यय लावावं लागणार आहे. तर मग एस लागणार आहे का ईएस लागणार आहे? सांगा. एस प्रत्यय लागेल. आणि ते सेंटेन्स कसं फॉर्म होईल मग? द कॉस्ट ऑफ ऑल नेसेसरी गुड इम्पॅक्ट अपॉन ऑल ऑफ अस. समजतंय? हे पहा, हे इम्पॅक्ट मी परत एकदा लिहून दाखवते तुम्हाला. इथे इम्पॅक्टचं काय होईल? आपल्याला इथे फक्त एस प्रत्यय लागेल. आणि काय एस प्रत्यय लागेल? कारण सब्जेक्ट जो आहे सेंटेन्स मधला, वर्बचा जो सब्जेक्ट आहे तो जर सिंग्युलर नाउन असेल तर ऑब्व्हियसली वर्बला काय व्हावं लागेल? सिंग्युलरच व्हावं लागेल. कळतंय मग? चला नेक्स्ट सेंटेन्स सांगायचा आहे तुम्हाला. वाचा चला, माझ्यासोबत वाचायचं आहे. अ व्हरायटी ऑफ प्लीजंट आयटम. A variety of pleasant item in shop attract every consumer. काय म्हणते सेंटेन्स? अगेन मिस्टेक आहे. कुठे मिस्टेक आहे? आधी सब्जेक्ट फाइंड आउट करून घेऊया आपण. अ व्हरायटी ऑफ प्लीजंट आयटम, दिस इज युअर सब्जेक्ट असेल तर मग अट्रॅक्टला काय येईल? इथे एस किंवा ईएस प्रत्यय लागेल. तर एस प्रत्यय लागेल. द सब्जेक्ट ऑफ प्लीजंट आयटम इन शॉप अट्रॅक्ट्स एव्हरी कन्झ्युमर. हे वाक्य असं फॉर्म होईल. नाउ third statement is each of these qualities are to be found in him. तर मग आता इथे each म्हणलेलं आहे. each म्हणजे काय? त्याच्यातल्या प्रत्येक क्वालिटीज, म्हणजे एक ना एक क्वालिटी. असं ग्रुप ऑफ क्वालिटीज म्हणलेलं आहे का? नाही, एक एक क्वालिटी म्हणलेलं आहे. म्हणजे काय केलेलं आहे त्यांनी? सिंग्युलर नाउन आहे. सब्जेक्ट कसा आहे? सिंग्युलर आहे. तर सिंग्युलर सब्जेक्ट असेल तर इथे आर येईल का? नाही, आर नाही येणार. इच ऑफ दीज क्वालिटीज इज टू बी फाउंड इन हिम. अकॉर्डिंगली चेंज होईल. अगेन फोर्थ स्टेटमेंट, जॉन ॲज वेल ॲज जेम्स डिझर्व प्रेज. हे सेंटेन्स आहे. बघा मित्रांनो, इथे एक नियम अप्लाय होतो. जर सेंटेन्स मध्ये ॲज वेल ॲज असेल, ॲज वेल ॲज असेल तर ॲज वेल ॲज कोणत्या दोन सब्जेक्ट्सला जोडतंय? जॉन आणि जेम्सला जोडतंय. तर अशा केसमध्ये जेव्हा आपण हे नेक्स्ट मेन वर्ब जे घेतो ते कोणत्या कॉन्टेक्स्ट मध्ये घेतोय? फर्स्ट सब्जेक्टच्या कॉन्टेक्स्ट मध्ये घेतोय. हा नियम आहे मित्रांनो. जर असं असेल की सब्जेक्ट 1 अँड सब्जेक्ट 2 जर इथं असेल आणि त्यांना जर ॲज वेल ॲज नी जोडलेलं असेल तर आपण येणारा पुढचा जो मेन वर्ब आहे तो कोणत्या कॉन्टेक्स्ट मध्ये घेतोय? ह्या सब्जेक्ट 1च्या कॉन्टेक्स्ट मध्ये घ्यावा लागतो आपल्याला. तर इथे काय करावं लागेल आपल्याला? जॉन प्लुरल असेल किंवा सिंग्युलर असेल तर त्याच्या अकॉर्डिंगली आपल्याला मेन वर्ब चेंज करावं लागेल. तर कसं चेंज करावं लागेल मग? असं. याला काय करावं लागेल? डिझर्व दिलेलं आहे तर याला सिम्पली एस प्रत्यय लावावा लागेल. असं चेंज करावं लागेल आपल्याला. आलं लक्षात? हा एक नियम आहे, लक्षात ठेवा. ॲज वेल ॲज जर दोन सब्जेक्टला जोडतोय तर त्याच्या फॉलोड बाय एक वर्ब येत असेल तर ते वर्ब कोणत्या कॉन्टेक्स्ट मध्ये येईल? कशा डिपेंड ऑन कशाशी येईल? म्हणजे कोणत्या सब्जेक्ट प्रमाणे येईल? तर S1 जे असेल त्या सब्जेक्ट प्रमाणे तुमचा वर्ब चेंज होत जाणार आहे. ओके, नाउ द नेक्स्ट सेंटेन्स इज अगेन अ व्हेरी स्पेशल केस. नीदर प्राइड नॉर प्रिजुडस अफेक्ट हिम. नीदर प्राइड नॉर प्रिजुडस अफेक्ट हिम. हे सेंटेन्स आहे मित्रांनो. इथं पण एक केस आलेली आहे नीदर आणि नॉरची. जर नीदर नॉर ही केस असेल, सपोज याच्यासारखीच आहे नीदर नॉर पण केस. नीदर आणि नॉर एका सेंटेन्स मध्ये आलेला आहे आणि ते दोन वेगवेगळ्या सब्जेक्ट्सला जोडत असेल तर या केसमध्ये इथे सेम S1 असेल सपोज आणि S2 असेल तर आपण जे पुढचं येणारं मेन वर्ब जे आहे ते कोणत्या कॉन्टेक्स्ट मध्ये घेणार आहोत किंवा कशाशी रिलेटेड किंवा कशावरती आधार ठेवून घेणार आहोत? तर S2. ॲज वेल ॲज मध्ये काय कन्सिडर केलं होतं आपण? S1 जसा सब्जेक्ट असेल आपला तसं वर्ब चेंज होईल. पण या केसमध्ये तसं नाहीये मित्रांनो. नीदर नॉर असेल तर
पहिला नाहीये. नीदर म्हणजे हे लक्षात ठेवायचं, एनचा पाडा कशासाठी आहे, S1 साठी आहे आणि S2 साठी काय आहे, S2 च्या अकॉर्डिंगली आपल्याला काय घ्यायचं आहे, वर्ब फॉर्म घ्यायचा आहे. ओके, नाव मग काय येईल सांगा, नीदर प्राइस नॉर प्रेज्युडिस अफेक्ट हे म्हणलेलं आहे. तर मग सेकंड सब्जेक्ट कोणता आहे इथे, दिस वन, अँड फर्स्ट सब्जेक्ट कोणता आहे, हा वाला. तर हा S1 सब्जेक्ट आहे आणि हा S2 सब्जेक्ट आहे. तर प्रिज्युडिस जे सब्जेक्ट आहे तो पण अगेन सिंग्युलर आहे, तर त्याच्या अकॉर्डिंगली आपल्याला वर्ब फॉर्म मध्ये चेंज करायचं. तर इथे पण काय येईल, एस प्रत्यय लावावा लागेल. अशा पद्धतीने आपल्याला चेंजेस करावे लागतील. कळते. मग हा सेकंड नियम आहे, हा पण तुम्हाला नोट डाऊन करून घ्यायचा आहे. ओके, नाउ नेक्स्ट सेंटेन्स इज अवर सक्सेस और अवर फेल्युअर लार्जली डिपेंड ऑन अवर ऍक्शन. आता इथे पण ऑर ची केस आलेली आहे. ऑरच्या बाबतीत पण एक नियम लागू होतोय, पण तो नियम कोणता लागू होतोय, सेम नीदर नॉरचा लागू होतोय. इथे नीदर याच्या आधी येणारे सब्जेक्ट वनच्या किंवा ओके तर पीपीटी क्लोज झालं ऑटोमॅटिकली. ओके चला, तर मग ऑरच्या केस मध्ये पण आपल्याला कसं करायचंय, नीदर नॉर सारखं ट्रीट करायचं आहे. तर इथे नीदर कुठे येईल, S1 च्या आधी येईल. ठीक आहे, आधी नीदर येईल, मग आपला काय S1 येईल. आणि ऑरच्या केस मध्ये पण कसं येईल, S1 और S2 येईल. आणि या केस मध्ये पण आपल्याला काय करायचं, मग जसा S2 असेल आपला त्याच्या अकॉर्डिंगली आपल्याला वर्ब मध्ये चेंजेस करायचे आहेत. तर ऑर इथे आहे आपला कोणत्या दोन सब्जेक्ट्सला जोडतोय, तो सक्सेस और फेल्युअरला जोडतोय. तर मग हा झाला आपला S2 आणि S2 च्या अकॉर्डिंगली घ्यायचं आपल्याला आपलं वर्ब फॉर्म. तर मग जर हे सिंग्युलर असेल तर ऑब्विसली हे पण काय येईल, सिंग्युलर येईल. डिपेंडला इथे आपल्याला S जोडावं लागेल आणि ते काय होईल, डिपेंड्स. मग सेंटेन्स कसं फ्रेम होईल, अवर सक्सेस और अवर फेल्युअर लार्जली डिपेंड्स ऑन अवर ऍक्शन. ओके, अंडरस्टूड. नाउ आय होप यू आर अंडरस्टूड ऑल दिस कन्सेप्ट. लेट्स मूव्ह टुवर्ड्स नेक्स्ट. चला, आता आपण बेसिक सिंपल प्रेझेंट टेन्स पाहिलं होतं कसं आहे ते. नाउ देर आर सम युजेस ऑफ सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्सचे काय आहेत, वेगवेगळे युजेस पण आहेत. तर मग ते यूज कसा करायचा ते पाहूया. चला, आता यूज ऑफ सिंपल प्रेझेंट टेन्स. फर्स्ट इज हॅबिच्युअल और रिपीटेड ऍक्शन्स ऑफ प्रेझेंट टेन्स. चला तर मित्रांनो बघा, मी सपोज आता मी तुम्हाला विचारलं की सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे नेमकं काय असतं, तर तुम्ही म्हणाल की सिंपल प्रेझेंट टेन्स इज नथिंग बट हॅबिच्युअल ऍक्शन सांगतं, रुटीन्स ऍक्शन सांगतं किंवा युनिव्हर्सल ट्रूथ सांगतं. असे जे आहे ते आहे तुमचं सिंपल प्रेझेंट टेन्स. अगदी बरोबर आहे तुमचं. बघा ते काय काय सांगतंय, हॅबिच्युअल रिपीटेड ऍक्शन सांगते. आपण वन बाय वन हे सगळे युजेस पाहत जाणार आहोत. चला आता मग पाहूया. इथे मी काही एक्झाम्पल्स आणलेले आहेत तुमच्या समोर, ते आधी वाचून घेऊया काय म्हणतात ते एक्झाम्पल्स. तर माय मदर गोज टू टेम्पल एव्हरी डे. My mother goes to temple every day. So if we observe here, this is the subject, this is the verb, and to temple is the object. पण हे काहीतरी नवीन दिसतंय इथे. मग हे काय आहे आता, एव्हरी डे. पाहू आपण काय एव्हरी डेचं मिनिंग. तर आपल्याला माहिती आहे की माझी आई रोज दररोज मंदिरात जाते, म्हणजे माझ्या आईची ती सवय आहे रोज मंदिरात जायची. बरोबर आहे. बघा नेक्स्ट सेंटेन्स काय म्हणते, बिल अँड सॅम काय म्हणते, बिल अँड सॅम ड्राईव्ह टू द माउंटेन्स एव्हरी इयर. ड्राईव्ह टू द माउंटेन्स एव्हरी इयर. याच्यामध्ये पण काय म्हणलेलं आहे, याच्यामध्ये पण एक प्रकारची हॅबिटच सांगितलेली आहे. म्हणजे ते काय म्हणते की बिल अँड सॅम जे आहे ते प्रत्येक वर्षी ड्राईव्ह करतातच. काय, माउंटेन्स ड्राईव्ह करतात एव्हरी इयर. नाउ द थर्ड सेंटेन्स इज जिनी रेअरली लिव्स हर रूम. जिनी काय करते, रेअरली लिव्स हर रूम. म्हणजे ती काय करते, ती रूमच्या बाहेरच निघत नाही. तिला मे बी रूम मध्ये बसायला आवडत असेल तर ती रूमच्या बाहेर निघत नाही, म्हणजे फार क्वचित. रेअरली म्हणजे काय, अगदी क्वचितच ती रूमच्या बाहेर निघते. ओके, एमपीएससीचा अभ्यास करत असेल कदाचित, अभ्यासामुळे तिला बाहेर यायला वेळ भेटत नसेल, त्याच्यामुळे शी केम रेअरली. ओके, आता फोर्थ सेंटेन्स बघूया आपण काय म्हणते ते. जेम्स प्लेज बॅडमिंटन एव्हरी इव्हनिंग. जेम्स काय करतोय, जेम्स बॅडमिंटन खेळतोय एव्हरी इव्हनिंग. म्हणजे जेम्सचा पण काय आहे, हा प्रत्येक संध्याकाळचा रोजचाच हा खेळतोय तो, त्याचा तो रोजचाच प्रोग्राम आहे की बॅडमिंटन खेळायचा. आता शी सेल्डम मेक्स अ मिस्टेक. म्हणजे काय, चुका तर सगळेच करतात,
पण ही जी आहे शी सेल्डम मेक्स अ मिस्टेक. सेल्डम म्हणजे काय, मग अगदी रेअरली, अगदी क्वचित चुका करते. ती चुका होत असतील पण अगदी काय होत असतात, फार क्वचित चुका होत असतात. ठीक आहे, तर मग हे वाक्य आहेत. मग या वाक्यातून आपल्याला काय ऑब्झर्व होतंय, तर असे काही वर्ड्स दिलेले आहेत जे असं सांगतायत की ती क्रिया वारंवार घडते, रोज घडते, नियमितपणे घडते. मग असं असेल की एखादी क्रिया बाबा नियमितपणे घडतीच आहे, रोज घडते, न चुकता घडते, आणि अशी क्रिया जर सांगायची असेल वाक्यामध्ये, तर ते वाक्य पण आपण काय करतो, सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये सांगतो. ते वाक्य पण काय करतो आपण, सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये सांगतो. मग आता एवढेच वर्ड्स आहेत काय हे असं सांगणार आहे की बाबा ही क्रिया वारंवारच घडते, नियमितपणे घडते, ती नित्याचीच आहे, सवयीची आहे म्हणून, तर नाही. याला काय म्हणलं जातं, टाइम एक्सप्रेशन्स म्हटलं जातं. आणि ह्या क्रिया काय काय होतात, वारंवार घडतात, वारंवार घडतात. आणि आपल्याकडे काही एक्झाम्पल्स पण आहेत की अशा हे सांगणारे. आधी आपण रूल बघून घेऊया, रूल काय आहे, आणि मग आपण ऍडिशनल काही वर्ड्स असतील टाइम वर्ड्सचे तर ते पाहून घेऊया. तर रूल काय म्हणतोय, हॅबिच्युअल ऍक्शन, डेली रुटीन और प्रेझेंट हॅबिट, म्हणजे नियमित घडणाऱ्या क्रियांचा समावेश सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये केला जातो. ओके, तर कळला तुम्हाला रूल, की सिम्पली आहे की हॅबिच्युअल ऍक्शन आणि हे सगळं म्हणजे नियमित क्रिया ज्या घडतात त्या सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये त्याचा उल्लेख केला जातो. ठीक आहे, आता एक्झाम्पल्स पाहूया आपण की कोणते कोणते असे वर्ड्स आहेत टाइम एक्सप्रेशनचे की जे असं दाखवतात, जे वर्ड जर तुमच्या सेंटेन्स मध्ये आले तर डोळे झापून ओळखून घ्यायचं की हे काय आहे, हॅबिच्युअल ऍक्शनच आहे. त्याला काही अपवादही आहेत, मी ते सांगणार आहे, पण एवढं लक्षात घ्या की हे जर वर्ड तुमच्या सेंटेन्स मध्ये आले तर दिस इज द हॅबिच्युअल ऍक्शन. ओके, आता कोणते कोणते वर्ड्स आहेत, मग ते एव्हरी डे आहे, एव्हरी डे आहे, सेल्डम आहे, एव्हरी नाईट, एव्हरी वीक, एव्हरी मंथ, एव्हरी इयर, एव्हरी इव्हनिंग, एव्हरी मॉर्निंग, डेली, हार्डली, स्कार्सली, देन सेल्डम, आताच आपण एक्झाम्पल मध्ये पाहिलं, देन नेव्हर, ओकेजनली, फ्रिक्वेंटली, ऑफन, युजुअली, जनरली, once a day, once a week, once a month, then twice a day, twice a week, twice a year, and rarely. हे सगळे काय आहे, टाइम एक्सप्रेशन्स आहेत. हे जर तुमच्या सेंटेन्स मध्ये आले तर ते सेंटेन्स कशाचा आहे, मग सिंपल प्रेझेंट टेन्सचा आहे. चला आता मग काही अजून एक्झाम्पल्स आहेत ते पण पाहून घेऊया आपण. चला इथे काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत. एक्झाम्पल जरी लेंदी वाटले, मी काय सांगितलं तुम्हाला, आपल्याला काय शोधायचं आहे, जस्ट टाइम एक्सप्रेशन बघायचं आहे. वेळ आपल्याकडे खूप कमी असणार आहे. आता टीसीएस पॅटर्न प्रमाणे जे एक्झाम्पल्स आहेत ते मे बी लेंदी येऊ शकतात आपल्याला, तर आपल्याला कमीत कमी वेळेमध्ये क्वेश्चन टॅकल करायचा आहे. आणि कमीत कमी वेळेमध्ये क्वेश्चन टॅकल करायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल की असं काही आपल्याला काही हे फाइंड आउट करावे लागतील की जे जसं मी तुम्हाला सांगितलं, हिंट सांगितलं की जर हा वर्ड आला तर सेंटेन्स कोणते सिंपल प्रेझेंट टेन्सच असू शकतं. ओके, तर आपल्याला फक्त बघायचं आहे की वर्ड. आता मी फर्स्ट सेंटेन्स रीड करते, ही इज गोइंग एव्हरी डे फॉर अ मॉर्निंग वॉक विथ हिज फ्रेंड्स अँड नेबर. ठीक आहे, तर सेंटेन्स काय म्हणतंय, ही इज गोइंग एव्हरी डे. दिसलं आपल्याला टाइम एक्सप्रेशन, येस टाइम एक्सप्रेशन तर दिसलं आपल्याला. चला आता ही इज गोइंग एव्हरी डे फॉर अ मॉर्निंग वॉक विथ हिज फ्रेंड्स अँड नेबर्स. बर, मग आता हे इथं जे दिसतंय, इथे जे दिसतंय ही इज गोइंग, मग गोइंग तर सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये येणार नाही, म्हणजे सेंटेन्स मध्ये काय आहे, काहीतरी मिस्टेक आहे. हेच आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर ही इज गोइंग आपल्या सेंटेन्स मध्ये येणार आहे का, जर सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य असेल तर नाही. आपलं स्ट्रक्चर काय आहे, सिंपल प्रेझेंट टेन्सचा सब्जेक्ट प्लस फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब प्लस एस किंवा ईएस प्रत्यय लावायचा आपल्याला वर्बला, आणि त्याच्यासमोर काय फॉलोड बाय ऑब्जेक्ट येणार आहे. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ अवर सेंटेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्सचं जर या स्ट्रक्चर मध्ये ते बसत नसेल तर मग आपल्याला काय करावं लागेल, त्याला अकॉर्डिंगली चेंजेस करावे लागतील, करेक्शन्स करावे लागतील. तर चला मग करूया करेक्शन्स. ही इज इथे गोइंग येईल का, नाही, हे इज इथे येणार नाही. मग अजून काय चेंजेस करावे लागतील, इथं पण आयएनजी का बरं लागून आलेला आहे, इथे आयएनजी ची गरज आहे का आपल्याला, नाही, इथे पण आयएनजी ची आपल्याला गरज नाहीये, तर मग हे पण आयएनजी आपल्याला काढावं लागेल. मग सेंटेन्स कसं फॉर्म होईल, तर ही आता आहे थर्ड पर्सन सिंग्युलर फॉर्म आहे. थर्ड पर्सन सिंग्युलर फॉर्म असेल तर मी काय म्हणलं, एस किंवा ईएस प्रत्यय लागतोय. ठीक आहे, थर्ड पर्सन सिंग्युलर आहे. प्लुरल असेल तर वर्बला एस किंवा ईएस प्रत्यय लागणार नाही, पण इथे सिंग्युलर आहे तर मग काय करावं लागेल आपल्याला, ही गोज करावं लागेल.
ही गोज एव्हरी डे, ही गोज एव्हरी डे फॉर अ मॉर्निंग वॉक. आणि पुढचं सेंटेन्स ऍज इट इज कंटिन्यू होईल. ठीक आहे, कळाले चेंजेस काय काय केले. मला हे रिक्वायर्ड नव्हतं, प्रायमरी हेल्पिंग वर्ब इथे रिक्वायर्ड नव्हतं, आयएनजी रिक्वायर्ड नव्हतं. का? कारण एव्हरी डे टाइम एक्सप्रेशन दिसतंय मला सिंपल प्रेझेंट टेन्स मधलं. तर जर सिंपल प्रेझेंट टेन्स मधलं टाइम एक्सप्रेशन दिसतंय तर मग मी काय करेल, अकॉर्डिंगली जस्ट चेंजेस करून घेईल. अंडरस्टूड. आता सेकंड सेंटेन्स त्याला पाहूया. रीड करते मी सेंटेन्स. ड्युरिंग द हॉलिडेज I am often working in my uncle's school to earn some pocket money. अगेन लेंदी सेंटेन्स आहे पण घाबरायचं काहीच कारण नाहीये. ओके, घाबरायचं काहीच कारण नाहीये. इथे जस्ट आपल्याला काय ऑब्झर्व करायचं आहे की आपला टाइम एक्सप्रेशन कुठे आहे. कुठे दिसतो टाइम एक्सप्रेशन? ऑफन दिसतोय ना, टाइम एक्सप्रेशन ऑफन दिसतोय इथे. येस, ऑफन दिसतोय म्हणजे हा आहे सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य असलं पाहिजे. पण सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य असेल तर इथे वर्कला म्हणजेच वर्बला आयएनजी प्रत्यय लावून येणार नाही आणि इथे प्रायमरी हेल्पिंग वर्ब पण येणार नाही. तर मला याची गरज आहे का? इथे नाहीये गरज. या आयएनजीची पण गरज नाहीये. आता मला फक्त सब्जेक्ट फाइंड आउट करायचंय. सब्जेक्ट चला मित्रांनो सांगा कुठे आहे. ड्युरिंग द हॉलिडेज आय इज अ सब्जेक्ट. आय इज अ सब्जेक्ट. मग आय हा फर्स्ट सिंग्युलर फॉर्म आहे. फर्स्ट सिंग्युलर फॉर्म आहे तर त्याला काय लागणार आहे? एस किंवा एस प्रत्यय लागणार नाही. दॅट वी ऑलरेडी नो. मग कसे चेंजेस करावे लागतील बघा. ड्युरिंग द हॉलिडेज आय, आता ऑफनला एस लावायचंय का आपल्याला? नाही. ऑफन वर्कला, सॉरी ऑफनला नाही, वर्कला एस प्रत्यय लावायचं का? आय ऑफन वर्क्स म्हणतो का आपण? नाही. आय ऑफन वर्क इन माय अंकल स्कूल. हे ऍज इट इज कंटिन्यू होईल. लक्षात येते. मग तुम्हाला वर्कला आपण एस प्रत्यय लावलेला नाहीये, जे ऑलरेडी होतं त्याच्यामध्ये अकॉर्डिंगली चेंजेस आपण केलेले आहेत. नाउ द थर्ड स्टेटमेंट इज ऑल्दो शी इज व्हेरी गुड फ्रेंड ऑफ माइन येट शी इज हार्डली टॉकिंग टू मी. सेम दिलेलं आहे वरच्या वाक्याप्रमाणे, तर इथे आयएनजी येणार नाही आणि इथे पण इज येणार नाही. दुसरं काही करायची गरज आहे का? कारण इथे टाइम एक्सप्रेशन वी कॅन आयडेंटिफाय हिअर इज टाइम एक्सप्रेशन काय दिलेलं आहे? हार्डली दिलेलं आहे. बरोबर आहे. तर हार्डली असं जर हार्डली परत तुमचं ऑफन एव्हरी डे असे शब्द आले तर आपण काय करतो? त्याचं सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये करेक्ट करून घेतो. बघा मित्रांनो, कितीही सेंटेन्स लेंदी येऊ द्या, आपल्याला काही फरक पडतोय का? आपण फक्त टाइम एक्सप्रेशन बघतोय आणि अकॉर्डिंगली चेंजेस करत जातोय. करेक्ट आहे ते आपलं स्टेटमेंट, काही हार्ड नाहीये. नाउ नेक्स्ट सेंटेन्स बघूया काय आहे ते. लास्ट सेंटेन्स आहे एव्हरीवन लाइक्स हर इन द ऑफिस बिकॉज शी सेल्डम कमिंग लेट. म्हणजे ती प्रत्येकालाच आवडते ऑफिसमध्ये कारण ती काय करतीये? उशिरा येते ऑफिसमध्ये. सॉरी, उशिरा नाही, ती क्वचितच उशिरा येते ऑफिसमध्ये. सेल्डम म्हणजे काय? ती क्वचितच काय करते? उशिरा येते ऑफिसमध्ये. मग इथं पण काय दिलेलं आहे? आयएनजी लावलेला आहे वर्बला. ते पण नाही पाहिजे आपल्याला. का? कारण टाइम एक्सप्रेशन आहे तर सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये वाक्य येणार आहे आणि इज पण सेंटेन्स मधला जाणार आहे. तर वाक्य करेक्ट करून आपल्याला असं वाक्य भेटेल एव्हरीवन लाइक्स हर इन द ऑफिस बिकॉज शी सेल्डम कम्स लेट. हा, तर काय येईल इथं? एस किंवा एस प्रत्यय लावायचा म्हणलं मी, तर इथे काय लागेल? एस प्रत्यय लागेल. का? कारण थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट आहे आपला. हा आपला सब्जेक्ट आहे थर्ड पर्सन सिंग्युलर. लक्षात आलं मित्रांनो? बघा, आपण कन्सेप्ट पण शिकलेलो आहोत आणि आपण काय केलेलं आहे? आपण एमसीक्यू प्रॅक्टिसचे एक्झाम्पल पण पाहिलेले आहेत आणि आपण एक पॅटर्न कसा असतो त्याचे पण एक्झाम्पल आपण पाहिलेले आहेत. तर आता मला असं वाटतंय की तुमच्या या टॉपिक मधल्या तरी चुका टाळल्या जातील एक्झाम मध्ये निश्चितच. चला तर मग अगेन ही थोडी स्पेशल केस आहे. आता या केसमध्ये मला तुम्ही सांगायचं आहे की चेंजेस कसे कसे करायचे आहेत. ओके, चला हे पण सेंटेन्स वाचूया आपण. ही इज ऑलवेज टॉकिंग अबाउट हिज वर्क वेन एव्हर दे मीट. येस, काय म्हणते वाक्य? ही इज ऑलवेज टॉकिंग अबाउट हिज वर्क वेन एव्हर दे मीट. चला तर मग तुम्ही इथे म्हणाल की इथे ऑलवेज दिसतंय, टाइम एक्सप्रेशन आहे, तर इथे टॉकिंग नाही येणार आणि इथे इज नाही येणार. बर ठीक आहे, बघूया आपण काय होतं ते. आणि सेकंड सेंटेन्स आहे की सेकंड सेंटेन्स आहे ही इज ऑलवेज गोइंग फॉर अ वॉक आफ्टर डिनर. हे एक सेंटेन्स आहे. इथे पण सेम ऑलवेज आहे, तर इथे पण तुम्ही काय म्हणाल की मॅडम इथे पण काय होईल? हे आयएनजी नाही येणार
आणि इज पण नाही येणार, कारण सब्जेक्टच्या अकॉर्डिंगली आपल्याला आधी टाइम एक्सप्रेशन बघायचं आपल्याला आणि त्याच्या अकॉर्डिंगली आपल्याला चेंजेस करायचे आहेत. ओके, तर मित्रांनो तुम्ही फर्स्ट सेंटेन्सच्या बाबतीत एकदम रॉंग आहात. फर्स्ट सेंटेन्सच्या बाबतीत आपलं सगळ्यांचं चुकलेलं आहे. का चुकलेलं आहे मी तुम्हाला सांगते. सेकंड सेंटेन्स तुम्ही जे म्हणताय ते अगदी बरोबर आहे. काय की आयएनजी आपल्याला इथे लागणार नाहीये. का, कारण ऑलवेज दिसते टाइम एक्सप्रेशन आहे आपल्याकडे आणि इथे इज पण येणार नाहीये. का, कारण आयएनजीच काढतोय आपण तर इज पण काढतोय आणि आपल्याला सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य बनवावं लागेल, जसं की ही ऑलवेज. आता इथे काय येईल, गोला ईएस प्रत्यय लागेल. गोज फॉर अ वॉक, goes for a walk after dinner. येस, हे बरोबर आहे. पण मग वरचं वाक्य आपलं चुकलेलं आहे. तर मित्रांनो तुम्ही असं म्हणाल की नाही वाक्य चुकीचं असेल, मग ग्रॅमॅटिकल मिस्टेक असेल, तर असं नाहीये. तर मला तुम्हाला इथे हे सांगायचं आहे की ऑलवेजच्या बाबतीत पण एक्सेप्शन आहे. बघा इंग्लिशमध्ये असे एक्सेप्शन असतात, त्याला का, क्यों, किंतु, परंतु असं काही नसतं. एक्सेप्शन आहे ना, मग एक्सेप्शन आहे. तर मग काय एक्सेप्शन आहे, तर तुम्हाला मला हेच सांगायचं आहे. आणि अगदी बेसिक कन्सेप्ट आहे. जर तुम्हाला हा कन्सेप्ट नाही माहिती असेल तर तुम्हाला फार लक्षपूर्वक बघावं लागेल, कारण असे क्वेश्चन जर एक्झाम मध्ये विचारले तर तुमचा हा क्वेश्चन चुकता कामा नये. तर मग वाक्य तर दिसताना सेम दिसते. ऑलवेज आहे, ऑलवेज आहे, वर्बला आयएनजी लावलंय, आयएनजी लावलंय आणि अकॉर्डिंगली सब्जेक्टच्या अकॉर्डिंगली प्रायमरी हेल्पिंग वर्ब पण घेतलेला आहे. तर मग मॅडम असं म्हणतात की सेकंड सेंटेन्स बरोबर आहे आणि फर्स्ट सेंटेन्स चुकलंय, मग कसं काय चुकलंय. तर मित्रांनो तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की इथे टाइम एक्सप्रेशन्स मध्ये आपण जर गेलो तर मी तुम्हाला इथे दिसते का मी कुठे ऑलवेज लिहिलंय म्हणून. ऑब्झर्व करा बरं. नाही, मी ऑलवेज नाही लिहिलेलं आहे. का, कारण ऑलवेजला एक्सेप्शन आहे. काय एक्सेप्शन आहे, तुमच्या स्क्रीनच्या समोर आहे एक्सेप्शन. अगदी बेसिक कन्सेप्ट आहे. मला नाही वाटत की तुम्हाला हा माहिती असेल कन्सेप्ट. हा कन्सेप्ट आपल्याला शिकणं गरजेचं आहे, कारण असे क्वेश्चन्स आले तर आपला चुकता कामा नये. तर ऑलवेजच्या बाबतीत काय आहे, ऑलवेजच्या बाबतीत सेंटेन्सला काय करावं लागेल, आपल्याला त्याच्यामध्ये लपलेली भावना कोणती आहे, कोणता भाव व्यक्त करतोय ते सेंटेन्स हे पाहावं लागेल. तर जर ते सेंटेन्स जस्ट हॅबिट दाखवत असेल आणि ते सेंटेन्स जस्ट इरिटेशन दाखवतंय का, हे आपल्याला ऑब्झर्व करायचं आहे. जर ते सेंटेन्स फक्त आणि फक्त हॅबिट दाखवत असेल तर त्या सेंटेन्सचं स्ट्रक्चर असं येईल, सब्जेक्ट प्लस V1 प्लस SES. बरोबर आहे, जे आपलं नॉर्मल अफर्मेटिव्ह सेंटेन्सचं किंवा पॉझिटिव्ह सेंटेन्सचं सिंपल प्रेझेंट टेन्सचं बेसिक स्ट्रक्चर आहे. पण जर त्या वाक्यातून इरिटेशनचा, चिडचिडेपणाचा भाव व्यक्त होत असेल तर त्या सब्जेक्टचं सेंटेन्सचं स्ट्रक्चर असलं पाहिजे सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस V1 प्लस ING आणि प्लस ऑब्जेक्ट. सेम वाक्य असू द्या, ऑलवेज आलंय पण त्या वाक्यातून कंप्लेन दिसते आपल्याला, चिडचिडेपणा दिसतोय, इरिटेशन दिसतंय. ठीक आहे, असं जर असेल तर त्या केसमध्ये आपल्याला हे स्ट्रक्चर फॉलो करायचं आहे. फार इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. तुम्हाला हा कन्सेप्ट अगदी नोट डाऊन करायचा असेल तर करून ठेवा, कारण सिंपल वाक्य आपल्या याच्यामुळे चुकविले नाही पाहिजेत. ठीक आहे, तर चला हे लक्षात आलं. मग तुमच्या आहे आणि जर हॅबिट दिसते, हॅबिट म्हणजे काय, ही प्लेज बॅडमिंटन एव्हरी डे, ही झाली हॅबिट. मग आता पाहूया आपण एक्झाम्पल वाक्य कोणते आहेत, हॅबिटची वाक्य कोणते आहेत आणि अशी वाक्य डील करायचं. एक्झाम्पल तुमच्या समोर आहे स्क्रीन. फर्स्ट सेंटेन्स इज शी इज ऑलवेज स्पीक ट्रुथ. म्हणजे काय, याच्यातून काही इरिटेशन भाव व्यक्त होतोय का, चिडचिडेपणा व्यक्त होतोय का, नाही, ती खरं बोलते आणि खरं बोलणं काही चुकीची गोष्ट आहे का, नाही, चांगली गोष्ट आहे. तर मग ही काय झाली, तिची सवय झाली. ही काय झाली, स्पीकिंग द ट्रूथ, ही तिची सवय झाली. मग आपल्याला असं असेल, सवय असेल तर स्ट्रक्चर कोणतं फॉलो करायचं मित्रांनो, सब्जेक्ट प्लस V1 प्लस SES फॉलो करायचंय. बरोबर आहे. आता हे सेंटेन्स कसं फॉर्म होईल, मग शी ऑलवेज स्पीक्स द ट्रूथ. हे सब्जेक्ट सेंटेन्स कसं फॉर्म होईल, ऍज इट इज राहील ते, शी ऑलवेज स्पीक्स द ट्रूथ. आता एक्झाम्पल कन्सिडर करूया. शी ऑलवेज कंप्लेन्स अबाउट हर बॉस. ती काय करते, ती फक्त आणि फक्त कंप्लेन करते तिच्या बॉस बद्दल डेली. मग आता सरळ दिसतंय आपल्याला इथे, वाक्यात ओरडून सांगते की कंप्लेन करते ती सेंटेन्स मधून की बाबा बॉस बद्दल कंप्लेन करते ती. मग कंप्लेन म्हणजे काय, इरिटेशन हा व्यक्त होतोय आणि इरिटेशन हा भाव व्यक्त होतोय. तर आपल्याला स्ट्रक्चर कसं घ्यायचं सेंटेन्सचं, सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस V1 प्लस ING प्लस ऑब्जेक्ट. चला तर मग this sentence we have to correct accordingly that structure. Follow structure. चला करूया कसं होईल मग सेंटेन्स फॉर्म.
शी इज ऑलवेज कंप्लेनिंग अबाउट हर बॉस. कसं सेंटेन्स फॉर्म होईल? शी इज ऑलवेज कंप्लेनिंग अबाउट हर बॉस. का? कारण भाव कोणता व्यक्त होतो? इरिटेशन हा भाव व्यक्त होतोय, तर मला त्याच्या अकॉर्डिंगली चेंज करावं लागेल. डिफरन्स कळतोय का दोन सेंटेन्स मधला? ऑलवेज वाक्यामध्ये आहे, सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य आहे का चेक करायचंय. सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य नसेल जरी ऑलवेज वाक्यामध्ये आहे, ऑलवेज वाक्यामध्ये आहे, कोणता भाव व्यक्त होतोय? फक्त आणि फक्त सवय व्यक्त होतीये का, की इरिटेशन व्यक्त होतं? इरिटेशन व्यक्त होत असेल तर हे स्ट्रक्चर येईल. हॅबिट येत असेल तर हेच स्ट्रक्चर युज करायचं आहे. बेसिक कन्सेप्ट आहे. मला नाही वाटत तुम्ही इकडे दुसरीकडे कुठे शिकला असेल. हा सब्जेक्ट तुम्हाला फार महत्वाचा सब्जेक्ट आहे, हा लक्षात ठेवायचा आहे, नोट डाऊन करायचा आहे. ओके, चला तर मग मागच्या एक्झाम्पलला पाहूया आपण. ओके, तर एक्झाम्पल होतं आपलं हे एक्झाम्पल. तर ऍज इट इज बघा, परत एकदा रीड करूया आपण. ही इज ऑलवेज गोइंग फॉर अ वॉक आफ्टर डिनर. नॉर्मली तो जेवण केल्याच्या नंतर याला जातोय, वॉकला जातोय. वॉकला जाणं काही इरिटेशन नाही, त्याच्यामध्ये चिडचिडेपणा नाही, काही कंप्लेंट करण्यासारखं नाहीये. तर सिम्पली काय होतं, त्याचं स्ट्रक्चर प्लस is accordingly and object. Simply this would be your structure of the sentence used for that particular sentence. Okay, हे स्ट्रक्चर ह्या सेंटेन्स साठी यूज केलं जाईल. पण आता ह्या केस मध्ये हे सेंटेन्स वाचा. ही इज ऑलवेज टॉकिंग अबाउट हिज वर्क व्हेनेवर दे मीट. तो प्रत्येक वेळेस त्याच्या कामाबद्दलच बोलतोय, आणि कामाबद्दल बोलणं कोणाला चांगलं वाटतं? प्रत्येक वेळेस ऐकणं कोणाला चांगलं वाटतं? याच्यामध्ये काय एक इरिटेशन ना, इरिटेट होतोय बाबा माणूस तुझ्या कामाबद्दल, काय काय थोडं चांगलं बोल काहीतरी, हो ना, थोडं पॉझिटिव्ह बोल काहीतरी. तर मग ही इज ऑलवेज टॉकिंग अबाउट हिज वर्क व्हेनेवर दे मीट. ऑलवेज आहे वाक्यामध्ये, बरोबर आहे, आयएनजी प्रत्यय लागलेला आहे, है ना. आणि तो काय करतोय? प्रत्येक वेळेस आपल्या कामाबद्दलच बोलतोय. सवयीचा भाग आहे, पण त्याच्यात भाव कोणता व्यक्त होतोय? सवय आहे, पण भाव कोणता व्यक्त होतोय? इरिटेशनचा भाव व्यक्त होतोय. म्हणजे त्याचं स्ट्रक्चर मी तुम्हाला सांगितलं कशा पद्धतीचं यूज होईल. सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस V1 प्लस आयएनजी. बरोबर आहे का? तर चला कन्स्ट्रक्ट करूया मग त्याच्या अकॉर्डिंगली वाक्य. ऑलरेडी त्याच फॉर्म मध्ये आपल्याला वाक्य दिलेलं आहे. ही इज आहे, ऑलवेज आहे. मी कोणतं स्ट्रक्चर सांगितलं तुम्हाला? सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस V प्लस आयएनजी अँड ऑब्जेक्ट. लक्षात ठेवायचं आहे हे स्ट्रक्चर, विसरायचं नाहीये. असे वाक्य देऊन आपल्याला कन्फ्युज केलं जाईल एक्झाम मध्ये. आणि आपण काय म्हणू? सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य आहे, टाइम एक्सप्रेशन बघू, आणि सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य आहे म्हणून सिम्पली चुकीचं आन्सर मार्क करून येऊ. तसं नाही करायचंय. ऑब्झर्व करायचंय की नेमकं काय काय दिलेलं आहे सेंटेन्स मध्ये. परत एकदा सांगतेय मी, ऑलवेज दिलेल्या हे टाइम एक्सप्रेशन दिलेलं आहे. सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य करायचंय का नाही करायचंय हे बघायचं. का? कारण इरिटेशन भाव व्यक्त होतोय, तर हे वाला स्ट्रक्चर फॉलो केलं जाईल. ही इज ऑलवेज टॉकिंग अबाउट हिज वर्क व्हेनेवर दे मीट. लक्षात आलं? बघा, अतिशय महत्वाचा कन्सेप्ट होता. आय होप तुम्हाला लक्षात आला असेल. ठीक आहे, चला तर मग मित्रांनो, आज आपण थांबतो इथे. आज हा पार्ट फर्स्ट होता टेन्स या सब्जेक्टचा. याच्या पुढेही तुम्हाला असेच लेक्चर्स येणार आहेत. आय होप तुम्हाला हे लेक्चर कळलं असेल. जर लेक्चर कळलं असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायचे तुम्हाला. लेक्चर आवडलं असेल आणि याचा पार्ट 2 तुम्हाला बघायचा आहे. असाच इंटरेस्टिंग आहे. नवीन नवीन टॉपिक्स तुमच्यासाठी आणलेले आहेत. बेसिक गोष्टी अगदी तुमच्यासाठी आणलेल्या ज्याच्यामुळे तुमच्या वारंवार चुका टाळतील एक्झाम मधल्या. तर चला मग मी थांबते इथे. आय होप तुम्हाला असा हा कन्सेप्ट कळला असेल. लेट्स कॉल इट अ लेक्चर अँड थांबते मी इथे. चला, जय हिंद, जय भारत. कीप स्टडिंग, स्टे पॉझिटिव्ह.